हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन एक कथा घेऊन येत आहे. या कथेला तुमचा खूप प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा करून या कथेला सुरुवात करतो. या कथेचं नाव आहे उंच माझा झोका. तर बघूया या कथेबद्दल. भाग क्रमांक 1. ही कथा आहे गौरवीची. गौरवाची, तिच्या संघर्षाची आणि तिच्या प्रेमाची. लहानपणापासून चिमुकल्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, IPS अधिकारी होण्याचं. आणि तिच्या बाबाच्या मदतीने ती तशी तयारीला पण लागली होती. पण दुर्दैवाने तिच्या वडिलांचा ती 11वी असतानाच एका अपघातात मृत्यू होतो आणि तिच्या पाठीमागचा सर्वात मोठा सपोर्ट या जगामधून निघून जातो. या घटनेने ती आतून खूप तुटते. पण आता फक्त तीच नाही तर तिच्या बाबांचं पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधीपेक्षा ती जास्त कणखर बनते. घरात सर्व जुन्या विचारसरणीचे लोक. आतापर्यंत घरातील कोणीही 10वीच्या पुढे शिकलेले नाही होते. पण तरीही सर्वांसोबत लढून ती पुढे शिकत होती आणि IPS व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. स्वतःसोबत लढता लढता तिला लढायचं होतं परिवारासोबत, समाजासोबत, जुन्या चालीरीतीसोबत, समाजात असलेल्या काही लोकांसोबत, जे ती मुलगी आहे म्हणून तिला पुढे जायला अडचण तयार करत होते. सर्व अडचणींना पार करून होईल का आपली गौरवी IPS? करेल का ती तिचं स्वप्न पूर्ण? की वेळेनुसार स्वप्न धुसर होऊन शेवटी आयुष्याच्या पाठीवरून पुसल्या जाईल? येईल का कोणी तिच्या आयुष्यात तिला मागून धोका देणारा? जाईल का गौरवीचा झोका उंच? प्रश्न खूप आहे आणि त्याला उत्तर पण खूप आहेत. स्व अनुभवातून आणि वास्तविकतेचा अभ्यास करून मी ही कथा कथित करत आहे. कथेमध्ये सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहे, पण घटना वास्तविकतेच्या पायावर अवलंबून आहे. आज पण समाजामध्ये अशी लोक आहेत, त्यांच्या थोड्या चुकीमुळे बऱ्याच मुलींचा धोका जागेवरच थांबतो. तो कधीच भरारी घेत नाही. अशीच एक कथा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ज्यामधून तुम्हाला प्रेरणा तर मिळेल, पण तुम्ही दुसऱ्यांना पण उंच जायला मागून झोका देऊ शकाल. चला तर बघूया. ओम देवराज सेव्यमान पावनांदी पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरन्वन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. गौरवीच्या कानावर काळभैरवांचा अष्टकांचा आवाज येत होता, पण ती तो आवाज ऐकून न ऐकल्यासारखं करत होती. आज तिचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती आज IPS अधिकारी झाली होती. अंगात खाकी वर्दी घालून ती तिच्या आईचा आशीर्वाद घ्यायला ताडताड पावले टाकत येत होती. ती जसं जसं जवळ येत होती तसा तसा अष्टकांचा आवाज अजून वाढत होता. आता त्या आवाजात अजून एक आवाज मिसळत होता. दोघा आवाजांनी ती खूप हैराण होत होती. तरीही ती तिच्या आईचा आशीर्वाद घ्यायला जात होती. ती आज खूपच जास्त खुश होती. चेहऱ्यावर खूपच तेज होतं. ती आईच्या जवळ येऊन खाली पायांना स्पर्श करायला खाली वाकेल इतक्यात ढवाळ आवाज येतो. गौरवी आज परत स्वप्न बघता बघता कॉटच्या खाली पडली होती. तेव्हाच तिला पण पूर्ण जाग येते. ती पहिले अलाराम बंद करते, पण शेजारच्या मंदिरातील अष्टक अजूनही कानावर पडत होते. सकाळचे 5 वाजले होते. ती अंगात स्वेटर घालते आणि घराच्या बाहेर पडते. नेहमीच्या जागी तिची मैत्रीण, तिची बेस्ट फ्रेंड प्रगती तिची झाडाखाली उभी राहून तिची वाट बघत होती. दोघी सोबतच ग्राउंडकडे जायला निघतात. आज परत स्वप्न बघितलं वाटतं. पूर्ण 2 मिनिट लेट आहे तू. प्रगती मोबाईलमध्ये टाइम बघत म्हणते. माहित नाही यार, कधी एकदाचं स्वप्न पूर्ण होईल आणि कधी मी या जेलमधून बाहेर पडेल. गौरवी चालतच म्हणते. होईल होईल, बी पॉझिटिव्ह. एखादी गोष्ट द्यायला देव जर उशीर लावत असेल तर देवाने त्याच्यापेक्षा जास्त चांगलं द्यायचं ठरवलेलं असतं, म्हणून उशीर लागतो.
प्रगती नेहमीप्रमाणे तिचं ज्ञान देत होती. गौरवी पुढे काही न बोलता चालत होती, कारण तिचे बाबा गेले तसा तिचा देवावरचा विश्वास उडाला होता. म्हणून प्रगतीने सांगितलेल्या गोष्टीवर ती गप्प राहणंच योग्य समजते. दोघीही ग्राउंडवर येतात आणि नेहमीसारखी प्रॅक्टिस करतात. 1 तास त्यांची प्रॅक्टिस चालते आणि दोघी परत घराकडे वळतात. थंडीच्या दिवसांमुळे सकाळी गावामधील काहीच दिसत नाही होतं. पण आता सूर्यदेवाने सर्वांना दर्शन द्यायला सुरुवात केली होती. म्हणून हळूहळू त्यांचं पूर्ण गाव उजळून दिसत होतं. आनंदपूर हे फक्त गावाचं नाव होतं. पण गौरवीला इथे कधीच आनंद मिळाला नाही होता. तिच्या नशिबात टोमणे आणि दुःखच होतं. ती तिचं मन नसताना पण परत 6 वाजता तिच्या घरी पोहोचते. घराच्या बाहेर तिचे आजोबा नेहमीप्रमाणे झाडांना पाणी टाकत होते. गौरवी दुरूनच त्यांना स्माईल देते आणि आत निघून जाते. तिच्या बाबानंतर फक्त आजोबाच होते जे गौरवीला थोडाफार सपोर्ट करत होते. चला आता ओळख करून घेऊ गौरवीच्या परिवाराची. सदाशिव पाटील, गौरवीचे आजोबा, आता सरत्या वयात ग्रामपंचायतमध्ये जास्त वेळ घालवायचे. शेती पण आता मुलांच्या अंगावर सोडून गावातील पंचायतमध्ये रस घेत होते. मोहित पाटील, गौरवीचे मोठे बाबा, गौरवीचे वडील वारल्यानंतर सर्व परिवाराला त्यांनी सांभाळून घेतलं आणि एकटे शेतीचा व्यवसायात गुंतून गेले. घरची शेती भरपूर असल्याने पूर्ण वेळ शेतीसाठीच द्यायचे. पण स्वतःची जुनाट विचारसरणी दुसऱ्यांवर लादण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत होते. त्यांना साथ द्यायला होती त्यांची बायको संगीता. मोहितप्रमाणेच तिची जास्त जुनाट विचारसरणी, त्यामुळे घरात पण दोघांचं नेहमी चालायचं. स्वभावाने दोघंही तिखट आणि त्यांचा मुलगा गणेश. विचार आणि स्वभाव दोघेही त्याच्या आईवडिलांवर गेले होते. 10वी 2 वेळेस फेल झाला म्हणून आता मोहित बरोबर शेती करत होता. मोहित आणि संगीताची एकुलती एक लाडकी मुलगी निशा, जिचं 2 वर्ष आधीच लग्न झालं होतं. तिची पण 10वी झाली. नंतर संगीताने तिला घरकाम शिकवलं आणि एक चांगलं राजघराणीसारखं घरदार बघून तिचं लग्न करून दिलं. वयाने निशा आणि गौरवी सारख्याच होत्या. गौरवीचे वडील राकेश हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. पण समाजामुळे आणि लोकांच्या विचारसरणीमुळे त्यांना त्यांची हुशारी दाखवण्याचा चान्सच मिळाला नाही. म्हणून ते स्वप्न त्यांनी त्यांच्या होणाऱ्या बाळांमध्ये पाहिलं होतं. गौरवीची आई म्हणजेच गायत्री आधीपासूनच खूप शांत, पण राकेश जेव्हा घरी गेला तेव्हापासून ती अजूनच जास्त शांत झाली होती. राकेशचं आधीपासूनच स्वप्न होतं, जर मुलगा झाला तर त्याचं नाव गौरव आणि मुलगी झाली तर तिचं नाव गौरवी ठेवू. त्याला फक्त आपल्या मुलांना पुढे न्यायचं होतं. त्यांचा गौरव करायचा होता. समाजामध्ये काहीतरी करून दाखवायचं होतं. म्हणून त्याने फक्त एकच अपत्य होऊ दिलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्याच बरोबर त्याचं स्वप्न पण बुडालं. गौरवी घरात जाते तर बाहेरच हॉलमध्ये मोहित, संगीता आणि गणेश बसलेले असतात. तिघही तिच्याकडे रागीट नजरेने बघत असतात आणि हे तिच्यासाठी नवीन नसतं. त्यामुळे ती त्यांना इग्नोर करून घरात जाते. जुनाट पद्धतीचं त्यांचं घर होतं. घर लहान होतं, पण सर्वांना पुरेल असं होतं. गौरवीला आणि तिच्या आईला वरचा एक बेडरूम दिला होता. बाकी सर्व खालच्याच भागात राहत होते. घराच्या समोरच एक छोटा वाडा होता. त्याच्यामध्ये त्यांनी फुलांची लागवड केली होती. गौरवी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि कॉलेजला जायला तयार होते. थोड्याच वेळाने गौरवी खाली येते. अंगात जीन्स आणि टॉप घातलेलं असतं. केसांचे हायपोनी करून पुढे घेतलेले असतात. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसतो. पण तरीही ती सर्वांमध्ये उजळून दिसेल अशीच दिसत होती. तिचं धारदार नाक, पाणीदार डोळे, लांब सडक केस आणि
चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा ग्लो असतो. एकत्रित ती कोणाच्याही मनाला भावेल अशीच होती. गौरवी हॉलमध्ये येते, तर तिची आई किचनमध्ये सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवत असते. मोहित, संगीता आणि गणेश हॉलमध्ये बसूनच चहाची वाट बघत असतात. आजोबा पेपर वाचत त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले असतात. गौरवी किचनकडे पाहून एकदा नकारार्थी मान हलवते. तिच्या आईने असं घरामध्ये एकटीने नोकरासारखं काम केलेलं तिला आवडत नसतं. पण कितीही समजावलं तरी तिची आई काही ऐकत नसते. म्हणून आता गौरवीने आईला समजवायचं सोडलेलं असतं. हॉलमध्ये येताच संगीता आणि गणेश तिच्याकडे खालून वरून बघायला लागतात. कपड्यांवरून आधीच घरात खूप महाभारत रामायण झालं होतं. त्यामुळे आता तरी सध्या सर्वांनी तिला कपड्यांवरून बोलणं बंद केलं होतं. कारण ती कोणाचंही ऐकणार नाहीये हे तर सगळ्यांनाच कळलं होतं. गौरवीचं आणि संगीताचं तर इतकं भांडण व्हायचं की दोघींनी जवळपास अबोलाच धरला होता. फक्त कामापुरताच त्या एकमेकींसोबत बोलायच्या. आजोबा, मी येते. गौरवी आजोबांना दुरूनच आरोळी मारून सांगते. कारण सर्वांमध्ये जाऊन बसणं म्हणजे आ बैल मुझे मार अशी गोष्ट झाली असते. त्यामुळे ती सर्वांना दुरूनच बघते आणि बाहेर जायला निघते. इतक्यात आज कॉलेजमधून थोडी लवकर ये ग. संध्याकाळी पाहुणे येणार आहे तुला बघायला. संगीता गौरवीला मागूनच सांगते आणि फुलांच्या माळा वळायला घेते. मोहित आणि गणेशला आधीच माहिती असतं. त्यामुळे ते त्याकडे लक्ष देत नाही. पण आजोबाला आणि गौरवीला आत्ताच कळलेलं असतं. गौरवीला तर संगीताचा राग येतो. तुला किती वेळा सांगितलंय ग, मला अजून लग्न करायचं नाहीये. मी आधीच सांगितलं आहे, मला माझं करिअर करायचंय. लग्नाचा विचार मी नंतर करेल. नाही सांगू दे त्या पाहुण्यांना. गौरवी मागे वळून रागातच म्हणते. तुझ्या सांगण्यावरून काहीच होणार नाहीये. माझ्या मुलीच्या सासरवाडीवरून ते पाहुणे येत आहे. तर एकदा बघून घे. त्यांना नाही सांगितलं तर माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांचा अपमान होईल. त्यांच्या नात्यातले आहे ते आणि चांगले लोक आहेत. एकदा बघून घ्यायला काय हरकत आहे? संगीता थोडं रागात म्हणते. संगीता, तू एक वेळेस माझ्या कानावर टाकायला पाहिजे होतं. असं कसं अचानक तू पाहुणे बोलवून घेतले? आजोबा गौरवीची बाजू घेऊन म्हणतात. तात्या, मला पण निशाने रात्रीच कळवलं. ते संध्याकाळी येणार आहे. तर टाइम आहे. तोपर्यंत गौरवी येऊन जाईल घरी. संगीता परत दुसरं फूल हातात घेत म्हणते. मोठी आई, मी तुला खूप वेळा सांगितलं आहे. परत परत माझ्या लग्नाचा विषय या घरात काढत नको जाऊ. मला नाही करायचं लग्न. एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? का माझ्याशी भांडण करायला बसलेली असते? गौरवी आता चांगलीच रागात येत म्हणते. ओ IPS मॅडम, तुमचं करिअर ना लग्न झाल्यावर करा. आधी लग्न करून आम्हाला आमच्या जबाबदारीमधून मुक्त होऊ द्या. माझ्या निशाचं वयाच्या 18व्या वर्षीच लग्न झालं. तू बघ आता 21 वर्षाची पूर्ण होऊन जाशील. तुला चहा पण ठेवता येत नाही. आता कॉलेज सोडा आणि घर कामाला लागा थोडं. संगीता पण आता चांगलीच रागात येत बोलते. गौरवी, एक वेळेस मुलगा पाहून घ्यायला काय हरकत आहे? संध्याकाळी लवकर घरी ये. मोहित न्यूजपेपर बाजूला ठेवून बोलतो. गणेशला तर काहीच घेणं देणं नसतं. त्यामुळे तो त्याचा मोबाईल बघत असतो. इतक्यात बाहेर गायत्री सर्वांसाठी चहा घेऊन येते. गायत्री ना याआधी काही बोलली होती ना आता बोलणार होती. त्यामुळे गौरवीला गायत्रीकडून काहीच अपेक्षा नाही होती. गायत्रीने सर्व संगीता आणि मोहितवर सोपवलं होतं. त्यामुळे गौरवीला जास्त बोलता येत नाही होतं. गौरवी, एक वेळेस बघून घे. निशाच्या सासरवाडीच्या लोकांनी पाठवले म्हणजे आपण त्यांना असं नाही सांगू शकत नाही. एकदा बघून तर घेऊ. आजोबा तिला समजावत म्हणतात. बघून घेऊ म्हणजे आजोबा, मला करायचंच नाही लग्न.
तर का रिकामा हा तमाशा दाखवत आहे? मला अजून वेळ आहे लग्नाला. गौरवी आजोबाकडे किलवाने तोंड करून म्हणते. गौरवी एक वेळेस बघून तर घे, पुढचं पुढे बघू. गायत्री हळूच बोलते. गौरवीकडे आता दुसरं ऑप्शन नसतं, म्हणून ती नाईलाजाने होकारात मान हलवून रागातच कॉलेजमध्ये निघून जाते. काय होईल या मुलीचं काय माहीत. तिच्या वयाच्या मुली घरसंसाराला लागून गेल्या आणि तिच्या डोक्यात वेगळेच खुळा आहे. काय तर म्हणे IPS बनायचंय. मुलींचं काम नसतं ते. मुलींचं काम असतं संसार पाणे, यात मन रमवायचं. जे काय करायचं करतील ना त्यांचे नवरे. संगीता चहाचा कप घेत म्हणते. दीदी, गौरवी लहान आहे अजून. गायत्री गौरवीची बाजू घेत म्हणते. संगीता पण वाकडं तोंड करून चहा प्यायला लागते. नंतर सर्व आपापल्या कामाला निघून जातात. तर मित्रांनो, हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याचा पुढचा भाग लवकरच पोस्ट होईल. धन्यवाद.